नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला घटक आहे काव्य रसग्रहण. बालपणी शिशुवर्गात आपण अनेक बडबड गीतं अगदी तालासुरात म्हणालो, पण त्यावेळी त्या गीतातील शब्दाचा अर्थ आपल्याला समजलाच असं नव्हतं. परंतु जसजसे आपण मोठे होऊ लागलो तसतसे लहानपणी गायलेल्या कवितांचा अर्थ आपल्याला कळू लागला. किंबहुना मोठ्या वर्गात म्हणजे 7वी-8वीच्या पुढे आपल्याला वृत्त अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र कळू लागलं. तुमच्यापैकी अनेक जण कविताही लिहित असतील, होय ना? कविता वाचताना आपलं मन अनामिक आनंदानं भरून येतं, तर कधी डोळ्यात टचकन पाणीही येतं. मन अंतर्मुख होतं. कवितेतील घटना, व्यक्तिचित्रे, नैसर्गिक सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहते. तर कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रणाची जाणीव देखील होते. या सर्व भावभावनांचा मनोव्यापार म्हणजेच कवितेचा आस्वाद घेणं होय. काव्य रसग्रहण कशाला म्हणायचं याच्या काही व्याख्या पाहूयात. रसग्रहण म्हणजे कवितेचा आस्वाद घेता येणं. कवितेतील सौंदर्यदर्शन म्हणजेच रसग्रहण होय. तसेच कवितेतील आशय सौंदर्य, भावसौंदर्य आणि त्याच्यातील भाषिक वैशिष्ट्य उलगडून सांगण्याच्या पद्धतीलाच काव्य रसग्रहण करणं असं म्हणतात. इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेच्या नवीन आराखड्यानुसार प्रश्न दुसरा ई हा कवितेच्या काव्यपंक्तींच्या रसग्रहणावर आधारित प्रश्न असणार आहे. कृतीपत्रिकेत 4 गुणांचा हा नवीन प्रश्नप्रकार असून त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल. पठित पद्यापैकी म्हणजेच पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका कवितेपैकी रसग्रहणास अनुकूल अशा कोणत्याही 2 पंक्ती तुम्हाला देऊन त्याचे रसग्रहण करा असा प्रश्न विचारला जाईल. दिलेल्या पंक्तींचे रसग्रहण करताना पुढील 3 मुद्द्यांना अनुसरून 3 परिच्छेदात रसग्रहण करणे अपेक्षित आहे. 1. आशय सौंदर्य, 2. काव्य सौंदर्य आणि 3. भाषिक वैशिष्ट्ये. आशय सौंदर्यात समाविष्ट घटक. यामध्ये कवीचे किंवा कवयित्रीचे नाव, तसेच कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून मिळणारा संदेश किंवा उपदेश, मूल्य, कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव इत्यादी मुद्द्यांना धरून तुम्हाला माहिती लिहावी लागते. प्रत्येक कवितेतील कोणत्याही 2 पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच असतात. आशय सौंदर्य लिहित असताना वरील 5 मुद्द्यांचा विचार करून एकत्रितपणे एक परिच्छेद लिहावा. काव्य रसग्रहणातील पुढील मुद्दा आहे काव्य सौंदर्य. आता या काव्य सौंदर्यात कोणते घटक समाविष्ट होतात? तर यामध्ये अलंकार, रस, विविध कल्पना, प्रतिमा, प्रतीके आणि विविध भावना इत्यादींचा समावेश होतो. म्हणजे काय? तर दिलेल्या काव्यपंक्तीमध्ये एखादा अलंकार कोणता वापरला आहे, त्याचबरोबर कोणता रस यातून व्यक्त होतो, या काव्यपंक्तीमधून कवीने कोणकोणत्या कल्पना किंवा प्रतिमा वापरलेल्या आहेत किंवा कोणती प्रतीके मांडलेली आहेत, त्याचबरोबर या काव्यपंक्तीतून कवीच्या कोणत्या भावना व्यक्त होतात इत्यादींविषयीची माहिती आपल्याला या काव्यसौंदर्य या मुद्द्यामध्ये लिहावी लागते. यासाठी आपल्याला कवितेचा भावार्थ बारकाईनं अभ्यासणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे कविता शिकत असताना त्याचा जो भावार्थ सांगितला जातो तो अत्यंत काळजीपूर्वक अभ्यासा, कारण या भावार्थावरच तुम्हाला हा काव्यसौंदर्य हा मुद्दा लिहिता येणार आहे. त्याचबरोबर कृतीपत्रिकेतील प्रश्न दुसरा अ मध्ये विचारला जाणारा सरळ अर्थ लिहा हाही घटक तुम्हाला याच्यातून पूर्ण व्यवस्थितपणे लिहिता येईल. त्यामुळे भावार्थ नक्की काळजीपूर्वक अभ्यासा. आशय सौंदर्याचा परिच्छेद लिहिल्यानंतर काव्यसौंदर्य असा मुद्दा लिहून यावरील 5 मुद्द्यांचा विचार करून एकत्रितपणे एक परिच्छेद तयार करावा आणि काव्यसौंदर्य लिहावे. लक्षात ठेवा, हे काव्यसौंदर्य दिलेल्या काव्यपंक्तींचे आहे, संपूर्ण कवितेचे नाही. पुढील मुद्दा आहे तो म्हणजे भाषिक वैशिष्ट्ये. यामध्ये कवितेत वापरलेली कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे
हे तुम्हाला नमूद करायचं असतं. म्हणजे ती ग्रामीण भाषा शैली आहे का बोलीभाषा आहे, संवादात्मक आहे की निवेदनात्मक आहे, का वापरलेली भाषा ही चित्रदर्शी आहे, यापैकी कोणती भाषा शैली वापरलेली आहे हे या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं असतं. त्याचबरोबर कवितेची आंतरिक लय, या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अलंकार, नादमाधुर्य इत्यादी मुद्द्यांना धरून तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहावी लागते. त्याचबरोबर या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारी वृत्ते, अलंकार या गोष्टींची माहिती तुम्हाला भाषिक वैशिष्ट्ये यामध्ये लिहावी लागते. वरील मुद्द्यांना अनुसरून प्रस्तुत कवितेसाठी सर्वसाधारण रसग्रहणाचा ढाचा कसा असावा हे पुढे मार्गदर्शनार्थ दिले आहे. तो अभ्यासून कवितेतील अन्य कोणत्याही 2 पंक्तींसाठी रसग्रहण लिहिण्याचा सराव तुम्ही करायचा आहे. प्रश्न 2आ त्यातील दुसरा प्रश्न, खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा. गुण 4. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आता या ज्या काव्यपंक्ती दिलेल्या आहेत या काव्यपंक्तींचं रसग्रहण आपल्याला करायचं आहे. ते कसे करायचे तर याचा नमुना मी पुढे दिलेला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि अशा पद्धतीने काव्य रसग्रहण हा प्रश्न सोडवण्याचा सराव करा. आशय सौंदर्य. उत्तम लक्षण या श्री दासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना आदर्श व्यक्तीने काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यापैकी उपरोक्त ओवींमधून आदर्श व्यक्तिमत्वाच्या 3 लक्षणांचा उहापोह केला आहे. काव्य सौंदर्य. समाजामध्ये वावरत असताना व्यक्तीने कोणते आचरण करावे हे सांगताना संत रामदास म्हणतात, लोकांच्या विनंतीला अमान्य करू नये, त्यांनी केलेल्या विनंतीला मान द्यावा, जनभावनांचा आदर करावा, तसेच पाप किंवा कपट करून मिळवलेल्या संपत्तीचा साठा करू नये. अशी संपत्ती म्हणजे पापाचे धन असते. म्हणून चांगल्या मार्गाने जीवन व्यतीत करावे, पुण्याचा मार्ग आचरावा, पुण्यमार्ग कधीही सोडू नये, असा आशय प्रस्तुत पंक्तीतून व्यक्त होतो. भाषिक वैशिष्ट्ये. शांत रसाचा अनुभव देणाऱ्या प्रस्तुत ओळीमध्ये उत्तम लक्षणांचे सुगम निरूपण केले आहे. 3.5 चरणांच्या या ओवीतील पहिल्या 3 चरणात नये या शब्दाची पुनरावृत्ती होऊन अंत्ययमक साधले आहे. त्यामुळे काव्याला नादमयता प्राप्त झाली आहे. जनी, आर्जव, जोडू या शब्दातील जच्या पुनरावृत्तीने अनुप्रास अलंकार साधला आहे. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे दिसून येतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. तत्कालीन मराठी भाषेचा गोडवा व आंतरिक लय यामुळे ही रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे.